नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर डे 30 मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत टेन्स पार्ट 4। यापूर्वी आपण इंग्लिश ग्रामर मधील सर्वात महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे टेन्स, याचे 3 पार्ट्स अतिशय डिटेल मध्ये आणि सोप्या भाषेत अभ्यासलेले आहेत। तर यापूर्वी आपण प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आणि पास्ट टेन्सचे 4 उपप्रकार अभ्यासलेले आहेत। तर आज आपण बघणार आहोत फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाचे 4 उपप्रकार अतिशय सोप्या भाषेत। बघा, नंबर 3 फ्युचर टेन्स, त्याला मराठीत आपण संबोधतो भविष्यकाळ। बघा, त्याच्या नावातूनच लक्षात येईल की यात असणाऱ्या ज्या सर्व क्रिया आहेत त्या भविष्यकाळातील म्हणजेच घडणाऱ्या क्रिया आहेत। पहा, म्हणजेच आता आपण सर्व ज्या यातल्या बघणार आहोत, मग सिंपल फ्युचर टेन्स, त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, या 4ही उपप्रकारातील क्रिया या घडणाऱ्या असणार आहेत। तर त्या नीट लक्षात घ्या। आता त्यातला पहिला उपप्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ। बघा, भविष्यकाळ आहे पण त्यातही 4 वेगवेगळे टाइप्स आहेत। पहा, मग हा आहे साधा भविष्यकाळ। आपल्याला जर साध्या भविष्यकाळातील वाक्य बनवायचं असेल तर त्यासाठीची रचना बघा काय आहे। सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण घेणार आहोत कर्ता म्हणजेच क्रिया करणारा, सुरुवातीला येईल। त्यानंतर येणार आहे पहा शल किंवा विल, या दोन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आपल्याला। शल आणि विल या दोन्हींचाही अर्थ सेम आहे, भविष्यकाळ दर्शवण्यासाठी वापरतात। पहा, आणि एक लक्षात घ्या की फ्युचर टेन्सचे 4ही उपप्रकार जे आहेत ना, त्या 4ही उपप्रकारांमध्ये कर्त्यानंतर शल किंवा विल असतोच। मग या दोन्हीपैकी काय वापरायचं हे कर्त्यावर अवलंबून आहे। पहा, जर कर्ता आय किंवा वी असेल तर त्यानंतर शल वापरतात व इतर कर्त्यांनंतर विल वापरतात। लक्षात ठेवा, कर्ता आय किंवा वी असेल तर त्यानंतर शल, आणि आय वी सोडून कोणताही कर्ता असेल तर त्यापुढे विल वापरतात। आणि नंतर घ्यायचं आहे जे क्रियापद असेल वाक्यामध्ये त्याचं पहिलं रूप। तर अशी ही रचना होईल आणि या रचनेचा वापर करून तुम्ही सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स बनवू शकता। कर्ता, शल किंवा विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप, यानुसार आपण इंग्रजी वाक्य बनवू। पण या वाक्याचा मराठीत अर्थ काय होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग बघावा लागेल। पहा, सिंपल फ्युचर टेन्सचा यूज, एखादी क्रिया घडणार आहे असे सांगण्यासाठी। बघा, एखादी क्रिया घडणार आहे असे सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी बघा नार आहे, नार आहे हे शब्द असतील तर कोणता साधा भविष्यकाळ वापरतात। नीट लक्षात घ्या। खूप सिंपल आहे, इंटरेस्टिंग पण आहे। एखादी क्रिया घडणार आहे असे सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी नार आहे हे शब्द असतील तर साधा भविष्यकाळ वापरतात। फॉर एक्झाम्पल पहा, माझ्याकडून खेळण्याची क्रिया घडणार आहे, खेळण्याची क्रिया घडणार आहे असं सांगायचंय। मग मी काय म्हणेल, मी खेळणार आहे, मी खेळणार आहे। बघा, मराठी क्रियापद जे आहे या वाक्यामध्ये खेळणार आहे,
तर या क्रियापदाच्या शेवटी काय आलेलं आहे बघा, नार आहे. ओके, तिच्याकडून लिहिण्याची क्रिया घडणार आहे. काय म्हणतात, ती लिहिणार आहे किंवा ते पोहणार आहेत, ते मुंबईला जाणार आहेत, नार आहे. हे जर वाक्याच्या म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी असेल तर समजा तो साधा भविष्यकाळ आहे. आणि त्याचं सेंटेन्स इंग्लिशमध्ये बनवायचं असेल तर ह्या रचनेचा वापर आपल्याला करायचा आहे. तर आता या टाईपचे एक्झाम्पल्स पाहता. फर्स्ट एक्झाम्पल याचं होईल, करता घेतला आय, त्यानंतर शल किंवा विल दोन्हीपैकी काय वापरायचं आहे. लक्षात घ्या, मगाशी सांगितलं, परत एकदा सांगतो, करता आय किंवा वी असेल तर त्यानंतर शल आणि इतर कर्त्यांनंतर विल वापरायचा. मग या ठिकाणी आहे आय, मग त्यानंतर काय येणार आहे दोन्हीपैकी, शल. आणि पुढे क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद काय पहिल्या वाक्यामध्ये, प्ले हे क्रियापद घेतो ना, त्याचं पहिलं रूप घ्यायचंय प्ले. वाक्य झालंय आय शल प्ले, म्हणजेच काय, माझ्याकडून खेळण्याची क्रिया घडणार आहे. वाक्य कसं होईल पहा, मी खेळणार आहे. ओके, मी खेळणार आहे हेच आपण मराठीत वेगळ्या शब्दात असंही म्हणू शकतो पहा, मी खेळेल. ओके, मी खेळणार आहे किंवा मी खेळेल, म्हणजेच माझ्याकडून खेळण्याची क्रिया घडणार आहे किंवा खेळण्याची क्रिया घडेल असंही आपण म्हणू शकतो. म्हणजेच या वाक्याचे आपल्याला दोन अर्थ विचारात घेता येतील, मी खेळणार आहे किंवा मी खेळेल. ओके, म्हणजेच पहा, मराठी जे क्रियापद आहे खेळणे याच्या शेवटी आलाय नार आहे किंवा ल. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स पहा, करता घेतलाय शी, त्यानंतर शल विल पैकी काय येणार आहे, शी करता आहे म्हणून काय येणार आहे, विल. कारण आय आणि वी असेल तरच त्यानंतर शल येतो, हा त्यापैकी नाहीये शी करता, म्हणून आपण घेतलाय विल. आणि पुढे जे क्रियापद आहे त्याचं पहिलं रूप घ्यायचंय. दुसऱ्या वाक्यात आपण क्रियापद घेत असतो राईट, त्याचं पहिलं रूप तेच आहे, राईट. शी विल राईट असं सेंटेन्स बनलंय. अर्थ काय होईल बरं, तिच्याकडून लिहिण्याची क्रिया घडणार आहे. म्हणजेच काय, करेक्ट, ती लिहिणार आहे. किंवा या पद्धतीने जर घेतला तर काय अर्थ होईल बरं, ती लिहील. बरोबर आहे ना, दोन्हीही साधा भविष्य काळच आहे पहा, नार आहे आणि ल क्रियापदाच्या शेवटी आलेत. थर्ड सेंटेन्स आहे, करता घेतला दे, त्यानंतर शल विल पैकी काय येणार आहे, दे नंतर येतो विल. आता तुमच्या लक्षात आलं असेल ते की आय आणि वी नंतर शल, आय वी सोडून कोणताही करता असेल तर विल, मग दे नंतर आलेला आहे विल. आणि पुढे क्रियापद आपलं स्विम, त्याचं पहिलं रूप घ्यायचंय स्विम. काय बनलंय, दे विल स्विम. अर्थ काय, दे म्हणजे ते, स्विम पोहणे, पोहणे. त्यातला आपण काय करत असतो, जेव्हा वाक्यात येतं क्रियापद त्यातला आपण शेवटचं जे ने येतं ते कट करून टाकतो आणि त्या जागी इथे जे दिलेलं आहे ते घेतो. मराठी क्रियापदाच्या शेवटी काय येतात ते अक्षर आपण ने काढून त्या जागी घेत असतो. मग पोहणार आहे. ओके, ते पोहणार आहे असं म्हणण्याऐवजी ते अनेक जण आहेत म्हणून आपण काय म्हणतो, ते पोहणार आहेत, त घेतो. पहा, तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात हे सर्व आहेचेच रूप आहेत. ओके, ते पोहणार आहेत किंवा ते पोहतील. ते पोहेल असं होईल का, नाही, अनेक आहे म्हणून आपण म्हटलं ते पोहतील. अशा पद्धतीने पहा, मराठी क्रियापदाच्या शेवटी आलेला आहे नार आहेत आणि इकडे आलेला आहे ल. ठीक आहे, तर हा झाला तुमचा साधा भविष्यकाळ.
या टाईपचे अजून काही सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. जर कर्ता आपण घेतला राम, तर त्यानंतर काय येईल पुढे शल विल पैकी राम विल, आणि क्रियापद घेतलं सीटचं पहिलं रूप तेच येणार आहे. म्हणजे वाक्य होईल राम विल सीट. अर्थ होणार आहे त्याचा राम बसणार आहे किंवा राम बसेल. सेकंड, सीता विल रन, सीता पळणार आहे किंवा सीता पळेल. राईट. आणि नेक्स्ट पहा, राम अँड सीता हा कर्ता घेतलेला आहे. राम अँड सीता विल डान्स, राम व सीता नाचणार आहेत किंवा राम व सीता नाचतील, अशा पद्धतीने होईल. पहा समजला हा सिंपल फ्युचर टेन्स. बघा, सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स बनवायचं असेल तर त्यासाठीची रचना आहे कर्ता, शल किंवा विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप. जर काही इतर शब्द असतील तर ते तुम्हाला माहितीच आहे की क्रियापदाच्या नंतर लिहित असतात. कर्म असो, पूरक असो, कोणतेही इतर शब्द आले तर ते क्रियापदानंतरच आपण घेत असतो. आणि याचा उपयोग करायचा आहे पहा एखादी क्रिया घडणार आहे असे सांगण्यासाठी. म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी नार आहे हे शब्द असतील तर साधा भविष्यकाळ वापरतात. आय शल प्ले, मी खेळणार आहे किंवा मी खेळेल. शी विल राईट, ती लिहिणार आहे किंवा ती लिहील. दे विल स्विम, ते पोहणार आहेत किंवा ते पोहतील. असं हे या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स झालेलं आहे. आता इथं तुम्हाला जो मी नियम सांगितला ना, त्या नियमाबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊयात. बघा, शल किंवा विल वापरण्यासंदर्भातला जो नियम आहे पहा, हा काय आहे? आय व वी नंतर शल वापरतात व इतर कर्त्यानंतर विल वापरतात. लक्षात घ्या, आय व वी यापैकी कर्ता असेल तर त्यानंतर येतो शल आणि इतर कर्त्यानंतर वापरतात विल. हा नियम आहे शल किंवा विल वापरण्यासंदर्भात. पण या ठिकाणी पहा, हा जर नियम क्रॉस केला तर ते वाक्य चुकत नाहीये, तर त्या वाक्याच्या अर्थात बदल होतो पहा थोडासा. म्हणजेच इथे आपल्याला जे दिलंय आय व वी नंतर शल आणि इतर कर्त्यानंतर विल हा नियम झाला. पण जर हा नियम क्रॉस केला म्हणजे आय व वी नंतर विल आणि इतर कर्त्यानंतर शल वापरला तर ते वाक्य चुकत नाही, तर त्या वाक्यात निश्चितता व्यक्त होते. पहा लक्षात घ्या, सर्टन्टी, निश्चितता व्यक्त होते जर हा नियम क्रॉस झाला तर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जे पाहिलं आय शल प्ले, यामध्ये पहा शल जो वापरलेला आहे आय नंतर तो नियमानुसार आलेला आहे का? बघा, आय व वी नंतर शल वापरतात, मग आय नंतर शल हा नियमानुसार आलेला आहे. मग आय शल प्ले याचा अर्थ झाला मी खेळणार आहे. पण जर हा नियम तुम्ही मोडला म्हणजेच नियमाच्या विरुद्ध जाईन आपण, या ठिकाणी जर शलच्या जागी विल घेतला, आय नंतर शल पाहिजे ना, पण जर तुम्ही आय नंतर विल वापरला तर वाक्य कसं होईल पाहते. आय विल प्ले असं जर वाक्य झालं तर त्याच्या मराठी अर्थात थोडासा बदल होतो. पहा, आय शल प्ले म्हणजे काय? मी खेळणार आहे. आणि आय विल प्ले असं जर घेतलं आपण, म्हणजे त्या शलच्या जागी जर तुम्ही विल वापरला आय विल प्ले, तर याचा अर्थ होईल पहा मी खेळणारच आहे. इथं काय आला? च. मी खेळणारच आहे म्हणजेच काय केलेलं या ठिकाणी निश्चितता दर्शवलेली आहे, सर्टन्टी व्यक्त केलेली आहे. आय शल प्ले मी खेळणार आहे, आय विल प्ले मी खेळणारच आहे. त्याचप्रमाणे पहा शी विल राईट, शी नंतर विल हा नियमानुसार आलेला आहे, मग शी विल राईटचा अर्थ होईल ती लिहिणार आहे. पण जर तुम्ही या विलच्या जागी नियम क्रॉस करून विलच्या जागी घेतला शल, तर काय अर्थ होईल पहा शी शल राईट. अर्थ काय होणार? बरोबर आहे, असाच होईल. पहा ती लिहिणारच आहे, काही झालं तरी ती लिहिणारच आहे, निश्चितता व्यक्त केलेली आहे. जर इथं तुम्ही शी नंतर शल वापरला तर लक्षात ठेवा, हा ग्रॅमॅटिकली विचार करता अशा पद्धतीने अर्थात होणारा बदल आहे. नियमानुसार आय व वी नंतर शल व इतर कर्त्यानंतर विल वापरतात,
पण जर हा नियम क्रॉस केला तर त्या वाक्याच्या अर्थामध्ये निश्चितता व्यक्त केली जाते. हा लक्षात ठेवा. आणि आजकाल एक असा पण ट्रेंड आहे बघा की कोणत्याही कर्त्यानंतर तुम्ही डायरेक्ट विल वापरला तरीही ते ॲक्सेप्ट केलं जातं. पण नियमानुसार जायचं म्हटलं ग्रॅमॅटिकली तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कर्ता आय किंवा वी असेल तर त्यानंतर शल वापरतात आणि इतर कर्त्यानंतर विल वापरतात. नियम क्रॉस केला तर त्या क्रियेत निश्चितता व्यक्त केली जाते आणि कोणत्याही कर्त्यानंतर विल वापरला तरीही चालतो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं सिंपल फ्युचर टेन्सच्या बाबतीत. आता यानंतर आपण याचा सेकंड सबटाईप पाहणार आहोत. सेकंड तुमच्या लक्षात आला असेल कोणता आहे तो? बरोबर आहे, कंटिन्युअस टेन्स आहे. कोणता कंटिन्युअस आहे? फ्युचर. हा, तर त्याचं टायटल बघा आता, सेकंड सबटाईप फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय? चालू भविष्यकाळ. काल ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्याहून तुमच्या लगेच लक्षात आला असेल की चालू काळ कंटिन्युअस टेन्स म्हटलं की क्रियापदाला ING येणार आहे आणि INGच्या रूपा अगोदर बरोबर आहे टू बीचं रूप वापरतात. तर मग रचना काय होईल बघा. तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही स्वतः रचना बनवलेली असेल. सुरुवातीला येणार आहे कर्ता, त्यापुढे यापूर्वीच्या सबटाईप मध्ये तुम्हाला सांगितलं पहा मी की फ्युचर टेन्स मध्ये कर्त्याच्या नंतर शल किंवा विल असतोच. मग यानंतर येणार आहे शल किंवा विल. ओके. हा, त्यापुढे काय येणार आहे तर बी. हा, आणि पुढे जे काही क्रियापद असेल तुमचं त्या क्रियापदाला ING येणार आहे. बघा, ING चालू काळ दर्शवतो आणि भविष्यकाळ दर्शवायला INGच्या रूपा अगोदर टू बीचं रूप घेतात म्हटलं ना. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण घेतलं होतं पहा एम इज आर. पास्ट कंटिन्युअस मध्ये घेतलं होतं वॉज वेअर. आणि इथं फ्युचर कंटिन्युअस आहे म्हणून टू बीचं फ्युचर टेन्स फॉर्म भविष्यकाळी रूप आहे शल बी किंवा विल बी. तर अशी रचना झाली. कर्ता, शल किंवा विल, त्यानंतर बी आणि क्रियापदाला ING. हा काळ केव्हा वापरायचा त्याचा यूज बघा आता काय आहे. हा, शब्दांवर नीट लक्ष द्या. एखादी क्रिया भविष्य काळात, आताचे शब्द महत्वाच्या, चालू असेल असे सांगण्यासाठी एखादी क्रिया भविष्य काळात, हे शब्द महत्वाचे आहेत. चालू असेल, चालू असेल असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी, लक्षात आला असेल ना तुमच्या, मराठी क्रियापदाच्या शेवटी त असेल, हे शब्द असतील तर चालू भविष्यकाळ वापरतात. बघा, एखादी क्रिया भविष्यकाळात चालू असेल असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त असेल, त असेल हे शब्द असतील तर चालू भविष्यकाळ वापरतात. आता बघा, माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू असेल, मी काय म्हणेल पहा, मी खेळत असेल. खेळत असेल म्हणजे काय? खेळण्याची क्रिया चालू असेल. जर मी असं म्हटलं माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू आहे, तर हा कोणता काळ होईल? माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू आहे हा झाला चालू वर्तमान काळ.
बरोबर आहे ना. मी खेळत आहे, चालू वर्तमान काळ आहे. जर मी म्हटलं माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू होती, मी खेळत होतो, हा झाला चालू भूतकाळ. पण इथे मात्र आहे माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू असेल, म्हणजेच मी खेळत असेल, असेल आलेला आहे. राईट. त्यानंतर पुढचं एक पहा, तिच्याकडून लिहिण्याची क्रिया चालू असेल, म्हणजेच काय म्हणू आपण? अगदी बरोबर आहे, ती लिहित असेल, लिहित असेल, लिहिण्याची क्रिया तिच्याकडून चालू असेल, असा अर्थ व्यक्त होतो ना. बघा मग याचे एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट मध्ये आपण घेतोय करता आय. त्यानंतर शल किंवा विल पैकी माहितीच आहे की आय नंतर काय वापरतात? शल. ओके, आपल्याला नियमानुसारच वापरायचं आहे. हा, त्यापुढे बी येणार आहे आणि क्रियापद प्लेला आयएनजी जोडला, प्लेइंग. काय बनलं सेंटेन्स? आय शल बी प्लेइंग. अर्थ बघा आता, आय मीन्स मी, आणि त्यापुढे हे जे संपूर्ण क्रियापद आहे शल बी प्लेइंग, हे पूर्ण क्रियापदाचं रूप आहे. हा, तर मराठी क्रियापदाच्या शेवटी काय येतोय म्हटलं? असेल. तर मग आता हा जो डॉट डॉट आहे ना, हा डॉट डॉट म्हणजेच काय आहे? तुमचं वाक्यातील क्रियापद. क्रियापद काय इथं? प्ले. संपूर्ण क्रियापद शल बी प्लेइंग आहे, पण मुख्य क्रियापद काय यातलं? प्ले. याचा अर्थ काय होतो? खेळणे. बरोबर ना, खेळणे. पण जेव्हा क्रियापद आपण वाक्यात वापरतो तेव्हा त्या क्रियापदाच्या शेवटचा ने कट करतो आणि त्या जागी येतं पहा असेल. इथं जे दिलेलं आहे, म्हणजे इथे जे डॉट डॉट आहे त्या जागी आपण ने कट केलेलं क्रियापद घेतलं, खेळत असेल असं होईल पहा. अर्थ लक्षात घ्या. क्रिया डोळ्यासमोर आणा. मी खेळत असेल, खेळत असेल म्हणजेच माझ्याकडून खेळण्याची क्रिया भविष्य काळात चालू असेल. आता खेळत नाहीये किंवा खेळलो पण नव्हतो, तर खेळत असेल, चालू असेल असं इथे सांगितलंय. क्रियापदा शेवटी आलेला आहे पहा, असेल. नेक्स्ट करता बनवा, वाक्य बनवून पहा तुम्ही. शी नंतर शेल विल पैकी येणार आहे विल, त्यापुढे बी आणि क्रियापद राईटला आयएनजी जोडला, रायटिंग. आणि अर्थ बघा आता, ती आणि लिहिणे, ती लिहित असेल. बरोबर आहे. पहा इतकं सिंपल आहे. फक्त आपण लक्षपूर्वक एक एक एक्झाम्पल समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपण जर नुसतं म्हटलं काळ अवघड आहे, व्हॉइस अवघड आहे आणि त्यातले बारकावे सोप्या भाषेत जे सांगितले जातात ते जर लक्षातच घेतले नाही तर कसं काय ते सोपं वाटेल तुम्हाला. फक्त तुम्ही या ठिकाणी रचना, क्रियापदाच्या शेवटी काय येतंय आणि एक्झाम्पल्स यावर कॉन्सन्ट्रेट करा. बघा तुम्हाला कितीतरी सेंटेन्सेस अगदी आज आत्ता ताबडतोब लगेच बनवता येऊ शकतात. शी विल बी रायटिंग, अर्थ झाला ती लिहित असेल, क्रियापदा शेवटी आलाय असेल. आणि लास्ट सेंटेन्स या टाईपचा आहे करता दे. पुढे शल किंवा विल पैकी दे नंतर येणार आहे विल, त्यापुढे आला बी आणि क्रियापद तिसऱ्या वाक्यात आपण स्विम घेतो ना त्याला आयएनजी जोडला, स्विमिंग झालंय. कंप्लीट सेंटेन्स झालंय. दे विल बी स्विमिंग. अर्थ बघा, ते पोहणे आहे ना, मग काय होईल? ते पोहत असेल. वाटतंय का? असेलच येणार आहे, पण ते हा अनेक वचने असल्यामुळे असेलचं अनेक वचन होणार आहे असतील, म्हणजेच वाक्याचा अर्थ होईल ते पोहत असतील. आता अवघड वाटेल का टेन्स? नाहीच वाटणार, कारण इतक्या सोप्या भाषेमध्ये आणि तुम्ही सुद्धा छान इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी देत आहात, त्यामुळे तुम्हाला ते अतिशय चांगल्या पद्धतीने कळतंय. तर अर्थ झालाय ते पोहत असतील, असतील हे आलेलं आहे पहा. फ्युचर कंटिन्युअस टेन्स याची रचना आहे कर्ता शल किंवा विल, त्यानंतर बी आणि क्रियापदाला आयएनजी. एखादी क्रिया भविष्य काळात चालू असेल असे सांगण्यासाठी
म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त असेल हे शब्द असतील तर चालू भविष्यकाळ वापरतात. हे त्याचे एक्झाम्पल्स बनले. आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेल. लक्षात देणे, तुम्हाला पण वाक्य बनवायचे आहेत. शी विल बी रायटिंग, ती लिहित असेल. दे विल बी स्विमिंग, ते पोहत असतील. यानंतरच्या सेंटेन्समध्ये आपण काय केलेले पहा, प्रत्येक काळाचा जो उपप्रकार या ठिकाणी अभ्यासतोय त्यातील फरक लक्षात येण्यासाठी आपण प्रत्येक वाक्यामध्ये सेम करते आणि सेम क्रियापद वापरत आहोत मुद्दाम. यानंतर पण आपण मग वेगवेगळे करते क्रियापद कर्मपूरक घेऊन कसे वाक्य बनवू शकतो हे तर बघणारच आहोत, पण तुम्हाला इथे सेम करते आणि सेम क्रियापद असल्यामुळे त्यातला फरक लक्षात येत जाणार आहे. जसं या ठिकाणी आपण आत्तापर्यंत पाहिलेले वाक्य थोडे रिवाइज करू पहा. सिंपल प्रेझेंट टेन्स पासून सगळे वाक्य सांगतो मी तुम्हाला. आय प्ले, मी खेळतो. सिंपल प्रेझेंट होता. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस काय होता, आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. पुढचा होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे. पुढचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आले. त्यानंतर काल आपण अभ्यासलेले पास्ट मध्ये सिंपल पास्ट कसा होईल, आय प्लेड. बघा कर्तान क्रियापद तेच आहे, आय आणि प्ले, पण काय झालं वाक्य, आय प्लेड, मी खेळलो. सिंपल पास्ट झाला. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस झाला, आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. पुढचा झालाय पास्ट परफेक्ट, आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झाला, आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो होतो. आणि आज आपण जो बघायला सुरुवात केलाय फ्युचर टेन्स मधील पहिला, यापूर्वीचा आपण पाहिलेला सिंपल फ्युचर, त्याचं सेंटेन्स कसं बनेल, आय शल प्ले, मी खेळणार आहे किंवा मी खेळेल. आणि आत्ताच आपण बनवलंय आय शल बी प्लेइंग, मी खेळत असेल. असंच एकच करता आणि एकच क्रियापद वापरून त्यात होणारा बदल पटकन आपल्या लक्षात राहतो. म्हणून आपण सेम करता क्रियापद या ठिकाणी वापरत आहोत. आता यानंतर पुढचे जे आपण काही ओरली सेंटेन्सेस बनवलेले आहेत, तो करता आणि क्रियापद वापरून कशा पद्धतीने वाक्य होऊ शकतात हे आता आपण पाहूया. राम विल बी सिटिंग, राम बसत असेल. सीता विल बी रनिंग, सीता पळत असेल. राम अँड सीता विल बी डान्सिंग, राम व सीता नाचत असतील. समजलंय ना? यामुळेच मी वारंवार म्हणतोय की अतिशय इंटरेस्टिंग आहे. जर इंग्लिश तुम्हाला समजलं तर तुम्हाला त्याचा आणखी अभ्यास करावा वाटतो पहा. म्हणजे एखाद्या विषयामध्ये आपला इंटरेस्ट वाढला की अजून त्याचा अभ्यास करावासा वाटतो. तर टेन्स अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आत्मसात करत आहात. तर हे समजून घेतल्यानंतर त्या टाईपचे खूप वेगवेगळे वाक्य बनवायचा प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे. तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला सेंटेन्स बनवण्यात सफाईदारपणा येत नाही, लिहिण्याचा सराव, नंतर बोलण्याचा सराव. आणि बघा मग इंग्रजी लिहिणंच काय, बोलणं पण तुम्हाला किती सोपं वाटतं. ओके, आता यानंतर या फ्युचर टेन्सचा तिसरा जो उपप्रकार आहे तो आपण अभ्यासणार आहोत. बघा त्याचं टायटल काय आहे, कंटिन्युअस झालाय. आता त्यानंतर काय असणार आहे, परफेक्ट टेन्स. बरोबर आहे. तिसरा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. नाव काय होईल त्याचं, पूर्ण भविष्यकाळ. त्याची रचना, त्याचा उपयोग तुम्ही स्वतः या ठिकाणी लिहू शकता. इतकं सिंपल आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना शिकवू शकता. इतक्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही सर्वजण समजून घेतायत आणि समजूनही सांगाल दुसऱ्याला. बघा फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना. सुरुवातीला आलाय करता, त्यानंतर फ्युचर आहे म्हणून शल किंवा विल येणारच आहे. पुढे येणार आहे हॅव. तुम्हाला सांगितलं होतं ना मागे की पूर्ण काळामध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतात आणि त्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर टू हॅवचं रूप वापरत असतात. या ठिकाणी पहा, शल हॅव, विल हॅव, असं हे हॅवचं भविष्यकाळी रूप आलेलं आहे. आणि नंतर येईल क्रियापदाचं तिसरं रूप. ओके,
रचना झालेली आहे करता, शल किंवा विल, हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. याचा उपयोग केव्हा करायचा पहा. एखादी क्रिया भविष्य काळात पूर्ण झाली, बरोबर आहे, असेल असे सांगण्यासाठी म्हणजेच आले लक्षात, मराठी क्रियापदाच्या शेवटी काय येणार आहे बघा. मराठी क्रियापदाच्या शेवटी ला असेल. तुम्हाला मागे सांगितलं ना की चालू काळ असेल तर इंग्रजीत क्रियापदाला आयएनजी जोडतात आणि चालू काळ असेल तर मराठीत क्रियापदा शेवटी त येत असतो. तसंच पूर्ण काळ असेल तर इंग्रजीमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप घेतात आणि मराठीमध्ये क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, लो यापैकी अक्षर येत असतं. पूर्ण काळ असेल तर ला, आणि त्याच्या पुढे मग आता भविष्य काळ आहे म्हणून काय येणार, असेल. जर इथं पूर्ण वर्तमान काळ असता तर ला आहे असा आला असता. पूर्ण भूतकाळ असता तर ला होता असं आलं असतं. पण पूर्ण भविष्य काळ आहे म्हणून ला असेल, ली असेल, ले असेल, लो असेल. मराठी क्रियापदाच्या शेवटी ला असेल हे शब्द असतील तर पूर्ण भविष्यकाळ वापरतात. नीट लक्षात घ्या. यात अंडरलाईन काय करायचं तुमच्या ते पण लक्षात आलं असेल. एखादी क्रिया भविष्य काळात पूर्ण झाली असेल, पूर्ण झाली आहे नाही, पूर्ण झाली होती पण नाही, तर पूर्ण झाली असेल हे शब्द महत्वाचे ना. असे सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला असेल हे शब्द असतील तर पूर्ण भविष्यकाळ वापरतात. याचा मराठी वाक्यांचा विचार करून ह्या काळाला आपण आयडेंटिफाय करू. पहा, माझ्याकडून खेळण्याची क्रिया पूर्ण झाली असेल. कसं म्हणणार मी? मी खेळलो असेल, खेळलो असेल. पहा, ला असेल, ली असेल, ले असेल, लो असेल. मी खेळलो असेल. तिच्याकडून लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली असेल. कसं होईल? तिने लिहिले असेल. किंवा त्यांच्याकडून पोहण्याची क्रिया पूर्ण झाली असेल. ते पोहले असतील, ले असतील असं होणार आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता आपण या रचनेचा वापर करून सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये कसे होतील आणि त्यांचा मराठी अर्थ कसा होईल हे पाहूया. तर फर्स्ट सेंटेन्स मध्ये आपण काय घेतो? करता, आय. करता घेतला आय. त्यानंतर शेलविल पैकी काय येईल? आय नंतर नेहमी शेल वापरतात. पुढे हॅव कंपल्सरी घ्यायचाच आहे. आणि जे काही क्रियापद आहे तुमचं पहिल्या वाक्यात प्ले वापरतो ना आपण, त्याचं तिसरं रूप येईल प्लेट. वाक्य बनलं आय शल हॅव प्लेट. अर्थ काय? आय म्हणजे मी आणि शल हॅव प्लेट हे जे क्रियापद आहे त्याचा अर्थ घेण्यासाठी जे मराठी क्रियापद आहे मुख्य प्ले, त्याचा अर्थ विचारात घेऊ आपण. खेळणे. आणि आता ने कट होऊन हे येणार आहे ना त्याच्या जागी. तर मी खेळलो असेल असं होईल. पहा, मुली म्हणतील मी खेळले असेल. बरोबर आहे. काय आलं क्रियापदा शेवटी? लो असेल. मी खेळलो असेल म्हणजेच माझ्याकडून खेळण्याची क्रिया पूर्ण झाली असेल. सेकंड, करता घेतला शी. ओके. त्यानंतर शेलविल पैकी शी नंतर विल वापरतात. त्यानंतर काय आलाय? हॅव. आणि मुख्य क्रियापद जे आहे तुमचं दुसऱ्या वाक्यात राईट याचं तिसरं रूप येणार आहे रिटन. वाक्य बनलंय शी विल हॅव रिटन. अर्थ काय होईल? ती आणि लिहिणे.
तिने लिहिले असेल. बघा, क्रियापदा शेवटी आलाय, ले असेल. ओके. आणि लास्ट सेंटेन्स आहे, त्यात करता आपण घेतोय. पहा, इंग्रजी वाक्य बनवायचं म्हटलं की प्रत्येक वेळी आपल्याला रचनेचाच उपयोग करायचा आहे. हा, आणि मराठी अर्थासाठी या ठिकाणी त्या क्रियेबद्दल काय डिस्क्रिप्शन दिलंय ते बघा, किंवा मराठी क्रियापदा शेवटी काय येतो तो पहा. तर मग करता दे, त्यानंतर शेल विल पैकी विल येणार ना दे नंतर. त्यानंतर काय, हॅव, आणि पुढे क्रियापदाचं तिसऱ्या वाक्यात क्रियापद घेत असतो आपण स्विम. स्विम, स्वॅम, स्वम, तिसरं रूप येणार आहे स्वम. दे विल हॅव स्वम, अर्थ काय होणार आहे, दे म्हणजे काय ते, स्वमचं मूळ अर्थ पोहणे, ते पोहले. आता असं होईल का बरं का, ते पोहला असेल, बघा बरं असं होईल का, ते पोहला असेल, नाही. तुमच्या लगेच लक्षात येईल की काहीतरी या ठिकाणी शब्द व्यवस्थित जुळवायचे राहिलेले आहेत. आणि मराठी मातृभाषा आहे त्यामुळे तुम्हाला आपोआपच कळेल की ते पोहले असतील. सांगण्याची गरज नाहीये, हे तुम्हीच दुरुस्त करून घेऊ शकता. ला असेलचं अनेक वचन ले असतील केलेलं आहे, ते पोहले असतील. ओके, ले असतील. अशा पद्धतीने हा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. रचना आहे कर्ता, शल किंवा विल, हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. एखादी क्रिया भविष्यकाळात पूर्ण झाली असेल असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला असेल, ली असेल, ले असेल, लो असेल, किंवा अनेक असेल तर ले असतील, हे शब्द असतील तर पूर्ण भविष्यकाळ वापरतात. एक्झाम्पल समोर आहेत. आय शल हॅव प्लेड, मी खेळलो असेल. शी विल हॅव रिटन, तिने लिहिले असेल. दे विल हॅव स्वम, ते पोहले असतील. आणि अजून काही वाक्य याचे असे होतील पहा. राम विल हॅव सॅट, बरोबर आहे ना, राम करता घेतला आणि सीट हे क्रियापद घेतलंय. तर सॅट का घेतलं, कारण तिसरं रूप घ्यायचंय ना आपल्याला, सीट, सॅट, सॅट. क्रियापदांचे तीनही रूप काळांमध्ये माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अतिशय महत्त्वाच्या नियमित वापरात असणाऱ्या क्रियापदांचे अर्थ आणि त्यांचे तीनही रूप असणारा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. रोज तो व्हिडिओ पाहून कमीत कमी व्हिडिओ ऐकत तरी राहा. पाहायला वेळ नसेल, काही काम चालू असताना तुम्ही तो व्हिडिओ प्ले करून द्या आणि त्यातून जे क्रियापदांचे अर्थ तिन्ही रूप तुमच्या कानी पडतील त्यानुसार हे पाठ होतील. हे पाठ होण्यासाठी त्याचं रिपिटिशन, मग ते आपण ओरली असेल किंवा आपण ऐकून जरी केलं तरी चालेल, ते फार गरजेचं आहे. पहा, तर तो व्हिडिओ नीट बघा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला क्रियापदांचे तिन्ही रूप माहिती होतील. ठीक आहे. राम विल हॅव सॅट, अर्थ काय होईल, राम बसला असेल, बरोबर आहे ना. सीता विल हॅव रन, रनचं तिसरं रनच आहे, रन, रॅन, रन. सीता विल हॅव रन, सीता पळाली असेल. आणि राम अँड सीता हा करता अनेक वचने घेतला आपण. राम अँड सीता विल हॅव डान्स्ड, राम व सीता नाचले असतील, ले असतील, असं हे सेंटेन्स बनलंय. समजले तुम्हाला. आता आपण बघणार आहोत या फ्युचर टेन्सचा चौथा आणि शेवटचा उपप्रकार, ज्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर तो या ठिकाणी आता आपण पाहू. आतापर्यंत आपण प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4 आणि फ्युचर टेन्सचे 3 उपप्रकार पाहिलेले आहेत. तर आता आपण बघतोय फ्युचर टेन्सचा चौथा उपप्रकार, नंबर 4. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अर्थ काय होणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? मराठी अर्थ पण लक्षात घ्या. या ठिकाणी आपण इंग्रजी काळ पाहण्याबरोबरच आपल्याला आपोआपच मराठी काळाचं सुद्धा या ठिकाणी उजळणी होताना जाणवत असेल. पहा, कारण आपण आपल्या मातृभाषेतून हे इंग्लिश टेन्स समजून घेत आहोत.
त्यामुळे इंग्रजीत पाहण्याबरोबर आपोआप मराठीची पण रिव्हिजन होत आहे. तर याचा मराठी अर्थ काय होईल बरं? चालू पूर्ण भविष्यकाळ. नीट बघा आता. ही रचना तुम्ही स्वतः बनवू शकता. मला कॉन्फिडन्स आहे तुमच्याबद्दल, मला कॉन्फिडन्स आहे. जर तुम्ही यापूर्वी आपले सर्व व्हिडिओज पाहिलेले असतील तर ही सर्वात अवघड वाटणारी रचना तुम्ही स्वतः बनवू शकता. बघा बरं प्रयत्न करून. जे तुम्हाला यापूर्वी सांगितल्यात ना गोष्टी, त्यांचाच विचार करून ही रचना तुम्ही बनवू शकता. पहा, जे तुम्हाला सांगितलं पहा की चालू काळ असेल तर क्रियापदाला आयएनजी जोडतात. आयएनजीच्या रूपा अगोदर टू बीचं रूप वापरतात, बरोबर आहे. त्यानंतर पूर्ण काळ असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात आणि तिसऱ्या रूपा अगोदर टू हॅवचं रूप वापरतात. ह्या गोष्टी विचारात घेऊन ही रचना आता कशी बनते ते बघा. सुरुवातीला आपण घेणार आहोत कर्ता. बरोबर आहे, अशीच होणार आहे. काहींनी सांगितली सुद्धा बघा. सुरुवातीला करता येईल, त्यानंतर भविष्य काळ आहे म्हणून काय येणार आहे? शल किंवा विल. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं ना की भविष्य काळाचे फ्युचर टेन्सच्या सर्व उपप्रकारांमध्ये कर्त्यानंतर शल किंवा विल घ्यावाच लागतो. दोन्हीपैकी योग्य कसं वापरणार यासाठी तुम्हाला खाली नियम पण दिला होता. कर्ता आय किंवा वी असेल तर त्यानंतर शल, आणि आय वी सोडून कोणताही कर्ता असेल तर विल. ठीक आहे. त्यानंतर येणार आहे हॅव. कशी रचना बनली ते आपण पाहू बरं का. त्यापुढे बीन आणि क्रियापदाला बरोबर आहे आयएनजी. कर्ता शल किंवा विल, हॅव, बीन, क्रियापदाला आयएनजी. पहा, हा आयएनजी सांगतो चालू काळ आहे. हा बीन हे टू बीचं बघा, क्रियापदाच्या आयएनजीच्या रूपाआधी टू बीचं रूप घेतात म्हटलं ना. काहींना वाटत असेल या रचना कशा बनवलेल्या असतील, काहीतरी शब्द आठवले दिले टाकून झाली रचना. असं नाही झालेलं. त्याला पण काहीतरी ग्रॅमॅटिकल रिझन्स आहेत. क्रियापदाच्या आयएनजीच्या रूपाआधी टू बीचं रूप वापरतात म्हटलं ना. मग टू बीचं बीनच का घेतलं? करेक्ट. पूर्ण काळात क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात ना, म्हणून इथं टू बीचं तिसरं घेतलं. क्रियापदाला आयएनजी जोडलाय. आयएनजी जोडला म्हणजे चालू काळ आहे. पूर्ण काळात क्रियापदाचं तिसरं रूप घेतात. मग ज्या क्रियापदाला आयएनजी जोडला त्याचंच तिसरं रूप वापरता येऊ शकतं का? नाही. तुम्ही कधी असं वाक्य ऐकलंय का? आय हॅव प्लेड प्लेइंग, ऐकलंय का? किंवा दे हॅड स्वम स्विमिंग, नाही ना. हा, तर हेच कारण आहे की क्रियापदाला जर आयएनजी जोडलेला असेल तर आयएनजीच्या रूपाआधी टू बीचं रूप घेतात आणि म्हणून या टू बीचं तिसरं रूप घेतलेलं आहे. तिसरं रूप कशासाठी? पूर्ण काळ दर्शवण्यासाठी. आयएनजी म्हणजे चालू काळ, बीन हे तिसरं रूप म्हणजेच पूर्ण काळ, आणि त्याच्या अगोदर बघा शल हॅव, विल हॅव हे टू हॅवचं भविष्यकाळी रूप घेतलेलं आहे. कारण तिसऱ्या रूपा अगोदर टू हॅवचं रूप वापरतात, असं आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे. तर हा शल हॅव, विल हॅव सांगतो हा फ्युचर टेन्स आहे. बीन सांगतो हा परफेक्ट टेन्स आहे, आणि आयएनजी सांगतो की हा कंटिन्युअस टेन्स आहे. तर अशी ही रचना बनलेली आहे. कर्ता शल, विल, हॅव, बीन, क्रियापद आयएनजी. याचा उपयोग कसा करायचा बघा आता. एखादी क्रिया भविष्य काळात पूर्ण होऊन, नीट बघा शब्दांवर लक्ष द्या बरं का, त्यानंतरही चालू असेल असे सांगण्यासाठी. नीट बघा, लक्षात घ्या. मग मराठी क्रियापदा शेवटी काय येतो तो आपण पाहूच, पण आतापर्यंत लिहिलेलं लक्षात घ्या. एखादी क्रिया भविष्य काळात पूर्ण होऊन त्यानंतरही चालू असेल, म्हणजे भविष्य काळात क्रिया पूर्ण होऊन थांबलेली नाहीये, तर क्रिया भविष्य काळात पूर्ण होऊन त्यानंतरही चालू असेल असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी
क्रियापदाच्या शेवटी काय येईल बघा आता. त आलेला असेल. बघा, त आलेला असेल हे शब्द असतील तर चालू पूर्ण भविष्यकाळ वापरतात. बघा, नीट लक्षात घ्या. एखादी क्रिया भविष्यकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही चालू असेल असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त आलेला असेल हे शब्द असतील तर चालू पूर्ण भविष्यकाळ वापरतात. म्हणजे पहा, क्रिया पूर्ण होऊन त्यानंतरही चालू असेल, पूर्ण होऊन चालू असेल, आणि मराठी क्रियापदा शेवटी काय येतो मग, त आलेला असेल. हा, जसं ING ने सांगितलं चालू काळ, बीनने सांगितलं पूर्ण काळ, शल हॅव विल हॅवने सांगितलं भविष्यकाळ, तसंच या ठिकाणी मराठीत पण पहा बरं का. त सांगतो चालू काळ, आलेला ला सांगतो पूर्ण काळ, आणि असेल सांगतो भविष्यकाळ. ठीक आहे, एक्झाम्पल्स पाहू आपण. फर्स्ट एक्झाम्पल याचं करता घेतलाय आय, त्यानंतर शलविल पैकी आय नंतर येणार आहे शल, पुढे येणार हॅव, बीन. नीट बघा, सर्व रचनांमध्ये ही सर्वात लांबलचक रचना वाटते पहा आपल्याला. हा, आय करता घेतला, शलविल पैकी शल घेतला, त्यानंतर हॅव, बीन, आणि जे काय क्रियापद असेल तुमचं त्याला जोडायचं आहे ING. क्रियापद आहे फर्स्ट सेंटेन्स मध्ये आपलं प्ले, त्याला जोडलं ING, प्लेइंग, झालं सेंटेन्स. आय शल हॅव बीन प्लेइंग. अर्थ काय? आता एवढं लांबलचक वाक्य आहे, आता यांचा मराठीत अर्थ कसा जुळवायचा असा समोर प्रश्न असेल तुमच्या, तर जे यापूर्वी सुद्धा अतिशय लक्षपूर्वक हा टॉपिक पाहतायत त्यांना अजिबात अवघड वाटणार नाहीये. हा, तर काय करायचंय, आयचा अर्थ तो आधी विचारात घ्या, मी, आणि मग शल हॅव बीन प्लेइंग हे संपूर्ण काय क्रियापद आहे. मग या संपूर्ण क्रियापदाचा अर्थ काय होणार आहे, इथे जो दिलाय ना हा त आलेला असेल हाच या क्रियापदाचा अर्थ आहे. फक्त यात जे मुख्य क्रियापद आलेलं आहे त्याचा अर्थ इथं लिहायचा आहे. क्रियापद काय आहे, प्ले, खेळणे, आणि तुम्हाला माहितीच आहे की ने कट करत असतो आपण, मग खेळणेतला ने कट केला तर खेळत आलेला असेल असं विले पहा. मी खेळत आलेलो असेल, असे आलेलाच्या जागी थोडी दुरुस्ती करावी लागेल. हा, खेळत आलेलो असेल, कर्त्याच्या वचनानुसार बदलेल ना. जर इथं मुलगी असेल तर ती काय म्हणेल, मी खेळत आलेले असेल, म्हणजे त आलेला असेल, त आलेली असेल, त आलेले असेल, किंवा त आलेले असतील, असं काही पण येऊ शकतं. सर्व एकच आहे, फक्त कर्त्याच्या वचनानुसार या ठिकाणी ला, ली, ले, लो यापैकी बदलतंय. मग इथं काय झालंय पहा, मी खेळत आलेलो असेल, त आलेलो असेल इथे आले. याचा अर्थ काय पहा, मी खेळत आलेलो असेल म्हणजेच मी बराच वेळापासून खेळत असेल. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडून खेळण्याची क्रिया भविष्यकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालूच असेल असा अर्थ हो त्याचा. मी खेळत आलेलो असेल म्हणजेच मी बराच वेळापासून खेळत असेल असा अर्थ झाला. सेकंड सेंटेन्स मध्ये करता घेतलाय शी, त्यानंतर शलविल पैकी काय येणार आहे, आता विल येईल ना शी नंतर. नेक्स्ट हॅव, संपूर्ण रचना बघा, वाक्य चुकणारच नाही तुमचं. बीन, आणि क्रियापद दुसऱ्या वाक्यात राईट, त्याला ING जोडला, रायटिंग. काय झालंय, शी विल हॅव बीन रायटिंग. अर्थ काय, ती लिहित आलेली असेल. ती लिहित आलेली असेल. तुम्ही देखील अतिशय कॉन्फिडेंटली या ठिकाणी हे सेंटेन्सेस
मराठीत सुद्धा आणि इंग्लिशमध्ये तर बनवतच आहात. इंग्लिश सेंटेन्स बनवायला रचना पाहिजे आणि मराठी बनवायला हे मार्गदर्शक शब्द असतील. ओके, लास्ट सेंटेन्समध्ये करता काय घेतो आपण? दे. त्यापुढे येणार आहे शेल विल पैकी विल. दे नंतर विल येतो ना, फक्त आय आणि वी नंतरच शेल येतो. पुढे हॅव, त्यानंतर बीन आणि क्रियापद शेवटच्या वाक्यामध्ये आहे स्विम. काय तिसरं रूप घ्यायचंय का? नाही. काय करायचंय? ING जोडायचं आहे. हे नीट बघा बरं का, क्रियापदाचं नेमकं कोणतं रूप घ्यायचं आहे आपल्याला, पहिलं, दुसरं, तिसरं की ING जोडलेलं रूप. INGच्या रूपाला चौथं रूप असंही संबोधतात पहा, माहिती आहे तुम्हाला? प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. पहिल्या रूपाला म्हणतात क्रियापदाच्या प्रेझेंट फॉर्म, वर्तमानकाळी रूप. दुसरं पास्ट फॉर्म, भूतकाळी रूप. तिसरं पास्ट पार्टिसिपल फॉर्म. बऱ्याच जणांना वाटतं तिसरं रूप म्हणजेच फ्युचर टेन्स फॉर्म असतो, तर तिसरं भविष्यकाळी रूप नसतं. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला आपण म्हणत असतो पास्ट पार्टिसिपल फॉर्म, भूतकाळवाचक धातुसाधित रूप. आणि चौथ्या रूपाला म्हणतात पहा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, म्हणजेच वर्तमान काळवाचक धातुसाधित रूप. ठीक आहे, यांचे नावं नाही लक्षात आले तरी या ठिकाणी आपल्याला दिसतंय की क्रियापदाला ING जोडायचं. एवढं सिंपल पाहिलं तरी चालेल. हा, क्रियापद स्विमला जोडला ING. काय वाक्य बनलं मग? दे विल हॅव बीन स्विमिंग. अर्थ काय होणार आहे बघा आता याचा? दे विल हॅव बीन स्विमिंग. दे मीन्स ते आणि स्विम पोहणे. मग ते पोहत आलेले असतील असं होईल का? ते पोहत आलेला असेल? नाही, काहीतरी मिस झाल्यासारखं वाटतं आपल्याला, शब्द नीट जुळलेले नाही बरं का, असं लगेच लक्षात येतं. दे विल हॅव बीन स्विमिंग अर्थ झालाय ते पोहत आलेले असतील. पहा मग, जे क्रियापद आहे पोहणे त्याच्या शेवटी आलेला आहे त आलेले असतील. तर पहा आता या ठिकाणी आपण हा जो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, टेन्स मधील शेवटचा उपप्रकार आहे हा. रचना आहे करता, शेल किंवा विल, हॅव, बीन, क्रियापद ING. आणि एखादी क्रिया भविष्यकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही चालू असेल असं सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त आलेला असेल हे शब्द असतील तर चालू पूर्ण भविष्यकाळ वापरतात. सेंटेन्स बनलंय आय शॅल हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो असेल. शी विल हॅव बीन रायटिंग, ती लिहित आलेली असेल. दे विल हॅव बीन स्विमिंग, ते पोहत आलेले असतील. आणि जे आपण शेवटच्या टप्प्यातले सेंटेन्सेस घेतो ते कसे होतील पाहता. राम विल हॅव बीन सिटिंग, म्हणजेच राम बसत आलेला असेल. नीट बघा. सीता विल हॅव बीन रनिंग, सीता पळत आलेली असेल. आणि राम अँड सीता विल हॅव बीन डान्सिंग, राम व सीता नाचत आलेले असतील. अशा पद्धतीने हे सर्व वाक्य होतील. तर बघा, टेन्स हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट होत आहे. पण कंप्लीट झाला म्हणजे विषय संपला असं नाहीये. कंप्लीट झाला म्हणजे आता खरी सुरुवात झालेली आहे. कारण तुम्हाला यापूर्वी याबाबत शंका असतील तर त्या आता राहिलेल्या नाहीच आहेत नक्की. आता तुम्हाला या ठिकाणी टेन्स हा टॉपिक अतिशय लक्षपूर्वक उपयोगात आणायचा आहे. यापूर्वी आपण ज्या काही सर्व रचना उपयोग बघितलेले आहेत, तर एकच करता एकच क्रियापद घेऊन या सर्व टाईपचे सेंटेन्सेस बनवायचे आहेत. जसं या ठिकाणी आपण पाहिलं पहा, मी सर्व तुम्हाला एक 5 मिनिट सुद्धा लागणार नाही, रिवाइज करतो. तुम्हाला नेमका कसा अभ्यास करायचा आहे, याचा कसा सराव करायचा आहे हे समजून सांगण्यासाठी. बघा आता करता आय आणि क्रियापद आपण प्ले घेतलेला आहे, तर मग सर्व वाक्य कसे होतील पहा बरं का. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स जो आहे त्यापासून आपण सुरुवात करू. पहिलं वाक्य होईल पहा, आय प्ले, मी खेळतो. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे. आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो आहे. आय प्लेड, मी खेळलो. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो. आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो होतो. आणि त्यानंतर आज पाहिलेले 4 कसे होतील. आय शल प्ले, मी खेळणार आहे किंवा मी खेळेल. आय शल बी प्लेइंग, मी खेळत असेल. आय शल हॅव प्लेड,
मी खेळलो असेल आणि आय शॅल हॅव बीन प्लेइंग मी खेळत आलेलो असेल. असा एकच कर्ता आणि एकच क्रियापद घेऊन आपण असे सर्व प्रकारचे वाक्य बनवायचा सराव करा. अगोदर रिटनमध्ये सराव करा, लेखी सराव करा पहा, जेणेकरून तुम्हाला ते शब्द पटकन सुचतील. समोर लिहिलेलं असेल तर तुम्हाला बरोबर आयडिया येईल. सुरुवातीला अगदी तुम्ही रचना समोर ठेवून जरी बनवलं तरी चालेल. आणि हां, आपण पुढच्या पार्टमध्ये काय करणार आहोत पहा. हे जे आपण या ठिकाणी एकूण 4 पार्टमध्ये पाहिलं ना टेन्स अतिशय डिटेलमध्ये, तर हा डिटेलमध्ये झाला. पण तुमच्यापैकी काहींना असं वाटत असेल हे थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक आहे का, तर आपण स्वतः अतिशय सोप्या भाषेमध्ये कमीत कमी शब्दात हे सर्व 12 काळ कसे लक्षात ठेवू शकतो यासाठी एक चार्ट बनवलेला आहे पहा. तर तो चार्ट आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. त्या चार्टमधून तुम्हाला सर्वच्या सर्व वाक्य अतिशय कॉन्फिडंटली आणि सहजपणे बनवता येणार आहेत. एका चार्टच्या माध्यमातून त्या काळाची रचना काय आहे, त्याच्या मराठी क्रियापदाच्या शेवटी काय आहे आणि त्याचं सेंटेन्स काय होतं हे सगळं घेतलेलं आहे, सर्व बारकाव्यांसह. तर पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. त्यामध्ये तुम्हाला काळाबाबत सर्व काही अतिशय थोड्याच वेळामध्ये कसं लक्षात ठेवायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, वेगवेगळे वाक्य शेकडो नव्हे तर हजारो वाक्य कसे बनवायचे हे त्या चार्टमधून तुम्ही अतिशय सहजपणे समजून घेऊ शकता. तर सर्वांचा खूप खूप आभारी आहे की अतिशय लक्षपूर्वक तुम्ही हा टॉपिक या ठिकाणी समजून घेत आहात आणि तुमच्यासारखाच तुमच्याही प्रियजनांना, तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ज असतील, सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि अगदी पालक सुद्धा, कारण अनेकांना पहा इंग्रजी बोलावं ही सर्वांचीच इच्छा असते, सर्वांचं स्वप्न असतं. म्हणजे पालकांना सुद्धा इंग्रजी बोलण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल असा हा पाठ आहे. त्यामुळे टेन्स हा टॉपिक तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा. तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर इंग्लिश विथ अजित येवले हा यूट्यूब चॅनल फक्त इंग्लिश ग्रामरसाठीच नव्हे तर इंग्लिश स्पीकिंगसाठी सुद्धा अतिशय तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तर आज आत्ता लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर कॉन्टॅक्ट्समध्येही शेअर करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.